आजच्या प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकास रथाला योग्य दिशा दिली ती माननीय वसंतराव नाईक साहेबांनी, ज्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणूनच ओळखलं जातं. त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील गहुली या छोट्याशा गावात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मैलोनमैल पायपीट करून त्यांनी आई वडिलांच्या महत्वाकांक्षेमुळे अतिशय जिद्दीनं शिक्षण घेतलं. 1940 मध्ये ते कायद्याचे पदवीधर झाले. सुरुवातीला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद, यवतमाळ आणि नागपूर इथं वकिली केली. लहानपणापासूनच शेतीबरोबर सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या वसंतरावांनी आपली जीवनरूपी नौका समाजरूपी महासागराच्या उद्धाराकडे वळवली. आपल्या गरीब आणि मागासलेल्या वंचित अशा बंजारा समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी कठोर मेहनत घेतली. 1941 मध्ये वत्सलाताई यांच्याबरोबर ते विवाहबद्ध झाले. कुटुंबवत्सल असणाऱ्या नाईक साहेबांनी सुखी संसार केला. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता, तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वानं प्रभावित होऊन ते राजकीय जीवनाकडे आकर्षित झाले. प्रारंभी पुसद तालुक्यातील आदर्श ग्राम चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे नाईक साहेब 1946 मध्ये पुसद नगर परिषदेवर निवडून आले आणि नगराध्यक्षही झाले. आपल्या कार्यकुशलतेमुळे 1952 मध्ये नाईक साहेब तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेवर पुसद मतदारसंघातून प्रचंड बहुमतानं निवडून आले आणि महसूल खात्याचे उपमंत्री झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी यशवंतराव चव्हाण साहेब द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात नाईक साहेब सहकार मंत्री झाले, तर 1957 मध्ये त्यांना त्यांचं आवडतं कृषी खातं मिळालं. त्यांनी कृषी, सिंचन आणि सहकार क्षेत्रात भरीव कार्य केलं. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर नाईक साहेब महसूल मंत्री झाले. याच काळात त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा अहवाल त्यांनी तयार केला आणि महाराष्ट्रात पंचायत राज्याची मुहूर्तमेढ रोवली. नोव्हेंबर 1963 मध्ये मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सलग 11 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवणारे वसंतराव नाईक साहेब महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव नेते ठरले आहेत. त्यांची ही ऐतिहासिक कारकीर्द स्थिर आणि विकासाभिमुख शासनाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्यमंत्री पदाच्या तिन्ही वेळच्या कारकिर्दीत विधानमंडळाच्या माध्यमातून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन त्यांनी जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात जायकवाडी, उजनी, पेंच आणि अप्पर वर्धा अशी अनेक धरणं, तर कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी, भुसावळ यासारख्या विद्युत प्रकल्पांची उभारणी केली. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणि वीज हेच सूत्र प्रमाण मानून नाईक साहेबांनी अहोरात्र काम केलं. राज्याचा औद्योगिक विकास झपाट्यानं व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कामाला गती दिली. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून जनहिताचे कायदे करून शेती उत्पादनात वाढ, अन्नधान्यात स्वयंपूर्णता, सहकारी संस्थांना बळकटी, साक्षरतेचा प्रसार, भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आरक्षण,
दुर्बल घटकांना सहाय्य, मराठीला राजभाषेचा दर्जा, तसंच मुंबईतील जुन्या चाळींची पुनर्बांधणी, नवी मुंबईची निर्मिती, कृषी विद्यापीठांची स्थापना, कापूस एकाधिकार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा, हरित क्रांती, धवल क्रांती यासारख्या अनेक दूरगामी विकास योजनांची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. वसंतरावांच्या कार्यकाळात सामाजिकदृष्ट्या पुरोगामी, औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा महाराष्ट्राची उभारणी झाली. कोयना धरण परिसरातील भूकंपाच्या वेळी अतिशय संवेदनशीलपणे यंत्रणा राबवून त्यांनी भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन केलं. वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत सतत 3 वर्ष दुष्काळ पडला. प्रदीर्घ दुष्काळावर मात करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. दुष्काळानं डगमगून न जाता ती एक संधी मानत त्यांनी राज्यभर दौरे करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा दिला. तीच योजना पुढं देशपातळीवर स्वीकारण्यात आली. पाऊस नसला म्हणजे किती अडचणी निर्माण होतात याची आता आपल्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झालेली आहे. आणि या देशामध्ये मानवी शक्ती जी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं, ती मानवी शक्ती सुद्धा या दुष्काळाच्या निमित्तानं किती कामाला लागलेली आहे याचंही आपल्याला दृश्य पाहायला मिळालं. त्या काळात बांधलेल्या लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांच्या आणि गावोगावच्या रस्त्यांमुळं पुढं राज्यातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात फार मोठी प्रगती झाली. अथक समाजसेवेचा व्यासंग, अभ्यासू वृत्ती, आकर्षक व्यक्तिमत्व, मनमिळावू स्वभाव यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा अतिशय लोकप्रिय झाली होती. माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या मनातील आधुनिक आणि प्रगत अशा सुंदर महाराष्ट्राचं मानचित्र माननीय वसंतराव नाईक यांनी तितक्याच धडाडीनं प्रत्यक्षात उतरवलं. कर्तृत्व संपन्न, उच्च विद्याविभूषित, बुद्धिमत्तेची उत्तुंग झेप असलेल्या नाईक साहेबांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उमटवला. 1977 मध्ये नाईक साहेब लोकसभेवरही निवडून आले आणि देशाच्या संसदेतही त्यांनी प्रभावी कामगिरी केली. प्रदीर्घ काळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या वसंतराव नाईक साहेबांना उभा महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते म्हणूनच ओळखू लागला. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राची घोडदौड आजही सुरू आहे. आजचा महाराष्ट्र अनेक क्षेत्रात अग्रेसर ठरतो आहे, प्रगती करतो आहे. त्रिवार वंदन करते तुझला महाराष्ट्राची प्रजा, दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा तूच जाणता राजा. महाराष्ट्राच्या क्षितिजावरती एक उजळला तारा, या भूमीवर प्रगतीचा ये झगमग प्रकाश सारा. कृषी औद्योगिक क्रांतीचा हा खंबीर सच्चा नेता, यश कीर्तीचा समृद्धीचा अजिंक्य हाच प्रणेता. जलक्रांतीने तुझ्याच हातून बहरून आली माती, हिरव्या हिरव्या मखमालीवर धनधान्याचे मोती. वसंत स्मृतींचा दरवळतो हृदयी सुगंध ताजा, दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा तूच जाणता राजा. आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीचा ठसा उमटवणारे, जनमानसातील लोकप्रिय नेते, उत्कृष्ट संसदपटू, उत्तम प्रशासक, शेतकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब दिनांक 18 ऑगस्ट 1979 रोजी अनंतात विलीन झाले.
प्रगतीच्या वाटेवर महाराष्ट्राचा विकास रथ सदैव आघाडीवर ठेवणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.